राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये चालू असलेले युद्ध तात्पुरतं का होईना बंद झालेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे. जगानं सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. पण अशोक खरातून सुरू असलेलं युद्ध महाराष्ट्रात थांबायचं काही नाव घेत नाही. जगद्गुरू तुकोबारायाने हे सांगितलं होतं की 2 रेडे, 2 बुवा, 2 जावा, 2 आवा आणि 2 बाया ह्या एकत्र आल्या की टकरा होणारच. या प्रकरणामध्ये आमच्या दमान्या ताईने एक फार मोठा गुन्हा केलेला आहे. खरं म्हणजे गुन्हा हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही, पण सरकार फक्त आम्ही त्याची चौकशी करू, आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. काल SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली, पण CDR विषयी त्यांनी कसलंही भाष्य केलं नाही. माझी पहिल्यापासून ही मागणी आहे की अंजलीताई दमानिया यांना ताब्यात पोलिसांनी घेतलं पाहिजे. परवा अंजलीताई दमानियांनी पत्रकार परिषद केली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी हे सांगितलं की मला एका व्यक्तीचा फोन आला, ती खाजगी गुप्तहेर होती आणि त्यांनी मला ही माहिती दिली आणि ती माहिती मी AI वर तपासून पाहिल्यावरती बरोबर वाटली आणि मग मी राज्याचे पोलीस प्रमुख यांच्याकडे ती माहिती दिली. प्रश्न असा उपस्थित राहतो की तो जो व्यक्ती आहे ज्यानं तुम्हाला ही माहिती दिली, त्या व्यक्तीला तो अधिकार आहे का अशा पद्धतीनं CDR काढण्याचा? आपल्या देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू, खाजगी गुप्तहेर ही संकल्पना फारशी रुजलेली नाही. माझी जेवढी माहिती आहे तेवढी खाजगी गुप्तहेर जरी असला तरी त्याला सरकारी म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयात नोंद करावी लागते. अशी नोंद त्या व्यक्तीनं केली का नाही. पण ज्यावेळेस अंजलीताई दमानियाच्या अंगावर हे उलट असं दिसू लागलं की अंजलीताई दमानियांनी भर पत्रकार परिषदमध्ये रडायला सुरुवात केली. जसा ह्यांचा एकेकाळचा पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल रडत होता परवा कोर्टातून बाहेर आल्यावर, अगदी त्याच पद्धतीने अंजलीताई रडत होते. अंजलीताई, तुम्ही रडल्याने, तुम्ही जो चोरून CDR काढलेला आहे, तुम्ही जो मोबाईल कंपनीशी संगनमत केलं आणि CDR तुम्ही काढले, कुणाकुणाचे CDR काढले तुम्ही तोंडानं सांगितले. त्या अंजलीताईची पत्रकार परिषद बघा. देवेंद्र फडणवीस एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सरप्राइझिंगली एकही कॉल नाही, अब्दुल सत्तार नाही, रामदास कदम नाही, योगेश कदम नाही, राधाकृष्ण विखे पाटील नाही, सुषमा अंधारे नाही, संजय राऊत नाही, बच्चू कडू नाही, राम कदम नाही, प्रसाद लाड नाही, चित्रा वाघ नाही, मोहित कंबोज नाही, प्रवीण दरेकर नाही, गिरीश महाजन नाही. हे सगळ्यांचे नंबर ज्यांचे शोधले, जे मिळाले नाहीत त्याला क्रॉस केलं आणि ज्यांचे मिळाले तेवढं मी माझ्या ऑडिओमध्ये बोलले. आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. पाहिली त्यात अंजलीताई दमानियानं काय सांगितलं? मी मुख्यमंत्र्याचं पाहिलं, त्यांचा एकही कॉल नाही. मी उद्योगमंत्र्याचं पाहिलं, त्यांचा एकही कॉल नाही. चंद्रकांत दादाचा 1 कॉल, शेलारचा 1 कॉल, त्यांचं आवडतं लक्ष मुंडे बंधू आणि त्यांची बहीण पंकजा यांनी एकही कॉल केला नाही. मग माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे 17 कॉल. मला हे कळालं नाही की तुला हा अधिकार दिला कोणी? खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांनी हा अंजलीताई दमानियाला प्रश्न विचारायला पाहिजे होता, तुम्ही CDR काढले कसे आहे? पण पोलीस प्रमुखाने काही विचारलं नाही. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, जुजबजुबी उत्तर दिलं की आम्ही चौकशी करू.
अहो किती मोठा गुन्हा आहे हा, फौजदारी खटला होऊ शकतो याच्यात. कलम 72 आणि 72A नुसार यांना जास्तीत जास्त 1,00,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते. जर अंजली दमानिया असे कुणाचे CDR काढत असेल, अगदी मुख्यमंत्र्याची ती काढते म्हणल्यावर आमच्यासारख्या सामान्याचं आयुष्य राहिलंच नाही ना. आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्हाला फोनवर काय बोलावं काय नाही आम्ही मनाच्या गोष्टी बोलून जातो. अंजली ते दमानियासारख्या पाताळ यंत्री बाई ही कुणाची CDR काढू शकते? अगं बाई, तुला CDR काढायची एवढी हाऊस होती, तू अरविंद केजरीवालचे काढायचे, मनोज सिसोदियाचे काढायचे. एका दारूच्या बाटलीवर दुसरी दारूची बाटली फुकट, याच्यावर काही बोलायचं. तुमचे पंजाबचे मुख्यमंत्री, आता सोशल मीडियावर एक चित्र फिरतं बघा, मोटरसायकल चोरी प्रकरणाचे 4 लोक पकडले, त्यांचा एक चेहरा हा भगवान मानसारखा दिसतो, त्याच्यावर काही बोलायचं. पण तू ठराविकच गोष्टी, म्हणजे तुझा एकमेव त्याच्यातला उद्देश असा आहे की एकनाथ शिंदे यांचं चारित्र्य हनन. तुझा सगळा फोकस एकनाथजी शिंदेवर. एकनाथजी शिंदे माजी मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते रोज हजारो लोकांशी बोलतात, बोलतात. ह्यात त्यांचा काय गुन्हा आहे? बरं, हे कॉल कधी झालेत? अशोक खरातचं प्रकरण उघड झाल्यावर झालेत का त्याच्या अगोदर झालेत? जोपर्यंत माणूस उघड होत नाही तोपर्यंत कळत नाही तो माणूस कसा आहे ते. माझा मूळ प्रश्न अंजली दमानियाला असा आहे की तुम्हाला हा कोणी अधिकार दिला लोकांचे फोन डिटेल्स काढण्याचा? म्हणजे तुम्हाला कुणीतरी सत्तेतला माणूस सहकार्य करतोय? कारण असा गुन्हा जर आमच्यासारख्याकडून झाला असता, माझ्यासारख्याने एखादा CDR काढला असता, ताबडतोब पोलिसांनी मला अटक केली असती. अजूनही तुम्हाला अटक होत नाही. म्हणजे सरकार दरबारी तुमचं एवढं वजन आहे, किंवा सरकार दरबार मधलाच कुणीतरी माणूस त्यांनी तुम्हाला ही सगळी माहिती पुरवली आहे, ती माहिती उघड झाली पाहिजे. पण तुम्ही काय करतात? अशोक खराच्या आड लपतायत. अशोक खराचा वेगळा विषय, त्याच्या पापकृत्याचा पाडा जनतेसमोर आलाच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, याच्यावर कुणाचंही दुमत नाहीये. पण अंजलीताई, तुम्ही काय म्हणतात, मी अशोक खरातला उघडं पाडण्यासाठी हे सगळं केलं. म्हणजे तुम्ही रात्रभर मुंबईमध्ये चोऱ्या करणार आणि सकाळी उठून माहीमच्या दर्ग्यापुढं अन्नदान करणार, म्हणजे तुम्ही पुण्य केल्यासारखं आहे का? हे तुम्ही सांगायला पाहिजे. आणि गंमत अशी आहे की याच वेळेस सुषमाताई अंधारे यांनी उडी घेतली. खरं म्हणजे सुषमाताई अंधारे यांनी आपला जुना हिशोब काढायला सुरुवात केली. त्यांनी पुन्हा अंजलीताई दमानियाला हे प्रश्न विचारायला सुरुवात केली, तू काढले कुठून, सिरियल मिळाले कुठून? तुम्हाला काही प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले. दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले, आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही, किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली. पण या 2 बायकांचं एका गोष्टीवर एक मत आहे की त्यांचं टार्गेट आहे श्री एकनाथ शिंदे. अंधारेबाई सुद्धा काय म्हणतात की त्या CDR मध्ये ज्यांची नावं होती त्यांची चौकशी झाली पाहिजे. सुषमा अक्का, मिलिंद नार्वेकरांची चौकशी करायची का? CDR मध्ये नाव आलं तर दिशा सालियान प्रकरणामध्ये कुणाची चौकशी करावी लागेल? कुणीतरी अशोक खरातला भेटलं आणि महादेवाच्या पिंडीवर जर फुलं वाहिली म्हणून चौकशी करायची असेल तर तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी ज्या शंकराचार्यावर पॉस्कोच्या अंतर्गत केस चालू आहे त्याचे पाय धुतलेत ना, त्याच्यावर काही बोला ना. आणि नेमकं ह्या अंजलीताई त्या सुषमा अक्का फक्त एकनाथ शिंदेवर एकमत झाल्या. कारण सुषमा अक्काची तर मजबुरी मी समजू शकतो, त्यांना तर उद्धव ठाकरेला खुश करायचं, त्यांना एकनाथ शिंदेवर वार घालावंच लागेल. पण अंजलीताई दमानिया, तुम्ही का एवढं एकनाथ शिंदेवर फोकस करताय? तुम्हाला सत्ताधारी पक्षातून तर सांगितलं नसेल. म्हणजे मला काय म्हणायचे, श्रोते माझे सुजान आहेत, की एकनाथ शिंदेला का टार्गेट करायचं? कारण 2 दिवसापूर्वी लोकसत्ता दैनिकामध्ये महेश शर्लस्करने एक फार मोठा लेख लिहिलाय. आणि त्या लेखामध्ये असं लिहिलंय
की श्री एकनाथ शिंदे यांना मराठ्याचा नेता म्हणून प्रस्थापित होऊ द्यायचं नाही, हा डाव चालू आहे. आणि त्या अंतर्गत, कारण एकनाथ शिंदे हे अत्यंत कष्टाळू आहेत, दिवसरात्र ते काम करतात, उदार मनाचे आहेत, म्हणून अशा नेत्याचं नेतृत्व स्थापित होऊ नये म्हणून कुणीतरी अंजलीताई दमानियाचा शस्त्र म्हणून वापर करतो का, हे अंजलीताई दमानियाला पक्का माहिती आहे. म्हणून अशोक खरात हे त्यांचा विषयच नाही, त्यांचा विषय आहे फक्त एकनाथ शिंदेच. अशोक खराचा विषय असला असता तर अंजलीताई अशोक खरातवर ज्या स्त्रियांचं त्यांनी शोषण केलं त्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्या आडून जो त्यांनी अब्जावधी रुपये पैसा मिळवला त्याच्यावर काही बोला ना तुम्ही, आणि रडून तुम्ही सगळं जिरवताय अशोक खराच्या आडून आणि कॉल CDRच्या आडून. अंजलीताई आणि सुषमा अक्का यांचं एकच ध्येय एकनाथ शिंदेवर वार करणं. मी त्याही पुढे जाऊन म्हणतो, या दोन बायकाच्या पदरा आडून कोण शिंदेवर वार करतो हा मोरक्या कळाला पाहिजे. अंजली दमानियाचा बोलविता धनी कोण हे कळालं पाहिजे. आणि अंजली दमानियावर पोलिसनं होऊन केस केली पाहिजे की हिने CDR अशा पद्धतीने मिळवले, गैरमार्ग आहे. म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणात अशोक खरात हे एक बुजगवणं आहे. खरं यांचं लक्ष अशोक खरातला उघडं पाडायचं नसून एकनाथ शिंदे यांचं चारित्र्यहनन करण्याचं आहे. जाता जाता शेवटी आज रामदास फुटाणे यांची 4 ओळीच्या कविता आलेल्या आहेत. त्या कविता मी तुम्हाला दाखवते, ते लोकमतमध्ये आलेल्या आहेत. तुम्हाला समजू येईल काय ते. रामदास फुटाणे यांनी फार चांगल्या आणि शिलक्या विनोदामध्ये या गोष्टीचं वर्णन केलं आहे. धन्यवाद.